नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 25/2/2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। स्वतःचा आत्मविश्वास हा जगातील सर्वात मोठी शक्ती आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊ एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। आज अमरावतीमध्ये एका महत्त्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आणीबाणीच्या 50 वर्षाच्या पूर्ततेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी आणीबाणीतील मानधनधारकांना नेहमीच पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले। काय आहे संपूर्ण बातमी पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात 1975 ते 1977 या काळातील आणीबाणीवर आधारित एका विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी आणीबाणीच्या 50 वर्षाच्या कटू स्मृतींना उजाळा दिला। त्यांनी सांगितले की येत्या काळात आणीबाणीतील प्रत्येक नागरिकाशी सविस्तर चर्चा केली जाईल आणि त्यांच्या प्रशासकीय समस्या सोडवण्याकरिता प्रशासन कटिबद्ध आहे। ते म्हणालेत की आणीबाणीतील मानधनधारकांच्या पाठीशी प्रशासन नेहमीच उभे राहील। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपसंचालक अनिल आलुरकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि आणीबाणीतील मानधनधारक उपस्थित होते। जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र आणीबाणीतील मानधनधारकांना वितरित करण्यात आले। आणीबाणी काळात नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आली होती आणि प्रसार माध्यमांवर सेन्सरशिप लादली गेली होती। या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला। याच इतिहासाचे स्मरण करून देण्याकरिता या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना जिचकार यांनी केलेत आहे आणि त्यांनीच उपस्थितांचे आभारही मानलेत। तर अशा प्रकारे अमरावती आणीबाणीतील मानधनधारकांना सन्मान करण्यात आला आणि त्यांना प्रशासकीय मदतीने आश्वासनही देण्यात आले। हा कार्यक्रम आणीबाणीच्या इतिहासाचे स्मरण करून देणारा आणि लोकशाही मूल्याचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला। सध्याच्या बुलेटिनमध्ये एवढंच। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। आज एक मोठी बातमी समोर येत आहे जिने अमरावती शहरात एकच खळबळ उडून दिली आहे। नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत एका ट्रक चालकाला मारहाण करून आणि अपहरण करून तब्बल 27 टन तांदळाची लूट करण्यात आली होती। मात्र पोलिसांच्या अवघ्या 6 तासात या गुन्ह्याचा छडा लावला असून 29 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। 22 जून रोजी निजामुद्दीन मोहम्मद सईद वय 54 वर्ष जळगाव असे त्यांचा MS-20 EG 2639 क्रमांकाचा ट्रक घेऊन 27 टन तांदूळ घेऊन गोंदियाला जात असताना अमरावतीच्या रिंग रोडवरील सेलिब्रेशन हॉलजवळ 4 अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली। आरोपींनी निजामुद्दीन यांना ट्रकमधून खाली उतरून मारहाण केली। त्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना दुसऱ्या एका 4-चाकी वाहनात जबरदस्तीने बसवून 4 तास फिरवलेत। याच दरम्यान आरोपींनी निजामुद्दीन यांच्या ट्रकमधील 7 लाख रुपये किमतीचा 27 टन तांदूळ दुसऱ्या ट्रकमध्ये भरून घेतला। त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या ट्रकला एका निर्जन स्थळी सोडून तांदळाने भरलेला ट्रक घेऊन आरोपी फरार झालेत। या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अमरावती आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली आणि गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केलेत। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कसून तपास सुरू केला। फिर्यादीकडे सखोल चौकशी केली
मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलेत आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती काढली। याच तपासातून पोलिसांना लालखडी भागात काही संशयित व्यक्तींनी तांदळाने भरलेला ट्रक आणण्याची गोपनीय माहिती मिळाली आहे। ही माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 2 आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले। पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि कार्यक्षमतेमुळे या गंभीर गुन्ह्याचा तात्काळ छडा लागला असून आरोपींना अटक करण्यात यश आले आहे। यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। कौटुंबिक कलहामुळे मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मावशीच्याच घरात काम करणाऱ्या व्यक्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मात्र या धाडसी मुलीने प्रसंग सावधान राखत चाइल्ड हेल्पलाईनला फोन केला आणि स्वतःचा जीव वाचविला। या घटनेने पोलिसांच्या जनजागृती मोहिमेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे। अमरावती शहरातील ही 16 वर्षीय पीडित मुलगी आई-वडिलांच्या सततच्या भांडणामुळे आणि आईने दुसरे लग्न केल्यामुळे आपल्या मावशीकडे राहायला आली होती। गेल्या 1 महिन्यांपासून ती मावशीकडे राहत असताना तिच्या मावशीकडे काम करणाऱ्या 45 वर्षीय देवेंद्र योगेंद्र भोंडे याने तिचा विनयभंग केला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला। पीडितीने याबद्दल मावशीला सांगितले असता मावशीने तिला मारहाण केली आणि शिवीगाळही केली। या विकट परिस्थितीत मुलींनी हार न मानता चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 वर मदतीसाठी फोन केला। तत्काळ दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। राजापेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी देवेंद्र भोंडे आणि मुलीच्या मावशीला अटक केली आहे। मुलीला आरोपींच्या तावडीतून सोडून दयासागर मुलींच्या वसतिगृहात हलविण्यात आले आहे। पोलिसांनी शाळांमध्ये राबवलेल्या जागरूकता मोहीमचा फायदा झाल्याचे या घटनेतून दिसून येत आहे। कारण या मोहिमांमुळेच मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल माहिती मिळाली होती आणि हेल्पलाईन क्रमांकाची जाणीव होती। राजापेठ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने समाजात बालकांवरील अत्याचाराची गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे। पण त्यावेळी एका मुलीने दाखवलेली धैर्य आणि पोलिसांची तत्परता हे कौतुकास्पद आहेत। अशा संवेदनशील प्रकरणामुळे त्वरित मदत मिळवण्यासाठी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 अत्यंत महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून पीडित मुलीला सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले आहे। पावसाळा सुरू होताच सर्पमित्राची धावपळ वाढली आहे। अशीच एक घटना जिल्ह्यातील बडनेरा परिसरातून समोर आली आहे, जिथे प्रहार सर्पमित्र संघटनेच्या सदस्यांनी 4 अजगरांच्या पिलांना जीवनदान दिलं आहे। यावेळी त्यांनी नागरिकांना साप दिसल्यास न मारण्याचे आवाहन सुद्धा केले आहे। बडनेरा जुनी वस्ती परिसरात 5 बंगला रेल्वे क्वार्टरजवळ काल रात्री 12:30 वाजताच्या सुमारास काही नागरिकांना रस्त्यावर 4 ते 5 साप फिरताना दिसले। त्यांनी तत्काळ प्रहार सर्पमित्र संघटनेचे राहुल वानखडे यांना संपर्क साधला। माहिती मिळताच हिरा अण्णा स्वामी, ऋतिक ढोके, धीरज नागोसे या सर्पमित्रांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली। या सर्पमित्रांनी कौशल्याने 4 अजगर प्रजातीच्या पिल्लांना रेस्क्यू केलंय। बिड्यात पाणी शिरल्यामुळे हे साप बाहेर आले होते। सापांना सुरक्षित पकडून त्यांनी नागरिकांना भीतीपासून मुक्त केलंय। त्यानंतर या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात एका तलावाजवळ सोडून जीवनदान देण्यात आलंय। प्रहार सर्पमित्र संघटनेने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केलं आहे की पर्यावरण संतुलनासाठी सापांना मारू नका। साप दिसल्यास तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधा, असं आवाहन राहुल वानखडे यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून केलं आहे। पावसाळ्याच्या दिवसाला आता सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे सापांच्या गळ्यात पाणी शिरल्यामुळे साप बहुतेक बाहेर फिरतात आणि पूर्ण जमिनीवर फिरताना दिसतात। त्यामुळे आपण सर्वसामान्य नागरिक सापांना घेतो आणि भीतीपोटी त्यांना मारून टाकतो। मात्र सर्पमित्राचं असं म्हणणं आहे की या सापांना मारू नका, ते आपले मित्र आहेत, त्यांना जीवनदान द्या आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर सर्पमित्राशी संपर्क साधा। असेच सर्पमित्र माझ्यासोबत आहेत राहुल वानखडे, त्यांनी काल अजगर प्रजातीच्या 4 पिलांना जीवदान दिलेलं आहे आणि त्यांनी ते कसे सुरक्षित सोडले आणि कुठून आणले या संदर्भात त्यांची चर्चा करू आपण। राहुल, काल तुम्ही अजगर प्रजातीची 4 पिल्लं पकडलीत आणि ते कसे काय पकडले तुम्ही? आम्हाला नाही का जो रेल्वे क्वार्टर आहे वॅगन फॅक्टरीवाला, तिथून आम्हाला कॉल आला होता रात्री 12 वाजता करीबन
का इथं 4 साप आढळले आहे. मग आम्ही तुरंत तिथं गेलो, बघितलं तर 4 साप भेटले आम्हाला. कोण कोण गेले? माझे सर्पमित्र ऋतिक ढोके, धीरज नागोशे, हिरास्वामी अण्णा, आमचा ग्रुप आहे प्रहार संघटना. आता आम्ही तिथे गेलो तर आम्हाला भेटले 4 साप. तर तिथं अधिक साप असू शकतात, अजगरचे अंडे वगैरे. एका ठिकाणी 4 अजगराचे पिलं मिळाले तर तिथं त्यांचे अंडे असू शकतात किंवा ते मोठे त्यांचे नर मादी असे साप असू शकतात. हा असू शकतात ना. तिथं आता माती असू शकते, तिचे अंडे असू शकते. आम्ही सर्व पाहिलं ते आम्हाला भेटलं नाही. आता तिथं निघू शकते एवढं आपलं आहे. हे जो नागरिक जे सर्वसामान्य नागरिक असतात सापांना घाबरतात आणि ते मारतात, तर त्या लोकांकरता आपण काय सर्पमित्र संघटनेकरता आपण काय असा संदेश देणार? तुम्ही का साप दिसला का सर्पमित्राला संपर्क करा, जे आपल्यासाठी पण असते. सर्पमित्रांनी केलेल्या या कामगिरीमुळे केवळ सापांचे जीवन वाचले नाही तर परिसरातील नागरिकांचीही भीती सुद्धा दूर झाली आहे. पर्यावरण संरक्षणात सर्पमित्राचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. पोलीस प्रशासनाने अमरावती शहराची वाहतूक व्यवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी वाहतूक विभागात मोठे फेरबदल केले आहेत आणि काय आहे पुढील योजना पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये. ट्रॅफिकचा एक मेजर इश्यू आहे अमरावती शहरामध्ये. तर त्याच्यासाठी तसं 4 PIंचे पदं मंजूर आहेत ट्रॅफिक ब्रांचसाठी. त्याच्यापैकी 3 पदं आम्ही भरलेली आहेत आणि 3 जे डिव्हिजन आहेत त्या डिव्हिजन प्रमाणे त्यांच्या कामाची विभागणी केलेली आहे आणि त्याच्यावर इन्चार्ज एक ACP आहेत. तर आता हे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी नेमल्यामुळे त्या ट्रॅफिकच्या नियोजनामध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये चांगली सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. आपण युनिट 1 युनिट 2 जे क्राईम मध्ये वेगळे अधिकारी 2 नेमलेले, याचा सुद्धा काय प्रभाव पडणार शहरामध्ये? गाडगेनगर मध्ये चेंज केलं, अजून जे चेंजेस केलेले आहेत. हा युनिटचं तर असं आहे की जे आयुक्तालय असते, आयुक्तालयाची सिस्टीम अशी असते की प्रत्येक झोनसाठी क्राईमचा एक युनिट असतं. त्याप्रमाणे इथे क्राईमचे आपले दोन झोन आहे, त्याप्रमाणे क्राईमचे 2 युनिट आहे आणि त्यांनाही त्यांचं कामाचं विभाजन आणि हे सगळं हे करून दिलेलं आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन पण राहील आणि चांगलं काम त्यांच्याकडून होईल. शेवटचा प्रश्न सर, शहरामध्ये ज्या प्रकारे अवैध धंदे वाढत आहे, गुन्हेगारी वाढत आहे, त्याच्यामुळे गुटखा असो, वर्ली व्यवसाय असो, क्रिकेट सट्टा असो, अजून काही जे धंदे असतात अवैध, जे MD ड्रग्स सारखे धंदे आहे, याला रोखण्यासाठी आपले काय प्रयत्न आहे? याच्यासाठी आमचे सातत्याने त्याच्यावर कारवाई सुरू आहेत आणि ही कारवाई याच पद्धतीने यापुढे सुरू राहणार आहे. आजच्या बातमीपत्रात आपण पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उचललेल्या पावलाची सविस्तर माहिती घेतली. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी 3 वाहतूक निरीक्षकांची नेमणूक असो किंवा वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे रोखण्यासाठी क्राईम युनिट 1 आणि युनिट 2 या 2 विशेष पथकाची स्थापना असो, पोलीस प्रशासन शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. या महत्त्वपूर्ण पावलामुळे शहर अधिक सुरक्षित होईल अशी आशा आहेत. मागील काही दिवसांपासून प्रादेशिक परिवहन विभागात तांत्रिक अडचणीमुळे वाहन मालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन फिटनेसचे पैसे भरण्याची वेबसाईट गेल्या 15 दिवसांपासून बंद असल्याने वाहन मालकांची गैरसोय होत असून त्यांना वारंवार RTO कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत. याच समस्येवर अधिक माहिती जाणून घेऊया. गेल्या 2 आठवड्यांपासून प्रादेशिक परिवहन विभागाची ऑनलाईन फिटनेस शुल्क भरण्याची वेबसाईट बंद आहे. यामुळे हजारो वाहन मालकांना आपले फिटनेस प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत आहेत. अनेक वाहन मालक आपले काम सोडून RTO कार्यालयात येत आहेत, मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. एकीकडे ऑनलाईन सेवा बंद असताना दुसरीकडे RTO कार्यालयाबाहेरील दलाल आणि एजंट्समुळे सामान्य वाहन मालकांना आपले काम करून घेणे आणखी कठीण झाले आहेत. या एजंट्समुळे सामान्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे RTO विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील यावर ठोस उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ते केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने वाहन मालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एका वाहन मालकाने सिटी न्यूजशी बोलताना आपली व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की माझ्या गाडीचे फिटनेस भरायला गेलो असता ऑनलाईन पैसे भरले जात नाहीये, यामुळे मला फिटनेस प्रमाणपत्र मिळत नाहीये आणि परिणामी ट्रॅफिक अधिकारी चालन करत आहेत. यात आमचा काय दोष? ही परिस्थिती पाहता तातडीने या तांत्रिक अडचणी दूर करून वाहन मालकांना दिलासा देणे गरजेचे आहे. 6 तारखेला मी गाडी पासिंग केली आहे, अजून त्याचं फिटनेस नाही भेटलं मला आणि रस्त्यावर चेकिंग चालू आहे. मग त्याच्यात गाडी पकडली तर मग ते फाईन कोण भरणार? फिटनेस निघाला नाही आहे म्हणते ऑनलाईन.
गाडी सगळं पाहिलं, हे सगळं पाहिलं. ऑनलाईन निघत नाही म्हणून फिटनेस भरल्याने जात आहे. नाही नाही, ऑनलाईन प्रोसिजर गाडीचं व्हेरीफाय हे ते केलं आहे, पण प्रिंट निघाली नाही आहे. तर आता रस्त्यावर ट्रॅफिकवाले 10 वेळा भेटतात, चेक करतात गाडीचं फिटनेस कुठं आहे, हे कुठं आहे. मग तिथं त्रास होते ना. मग फिटनेस आले म्हणते का 500 द्या, 1000 द्या, अशा प्रकारे चालू आहे. प्रादेशिक परिवहन विभाग अमरावतीमध्ये येणारे दररोज वाहन मालक, वाहन चालक यांना विविध कामे असतात, परंतु ऑनलाईनच्या अडचणीमुळे कित्येक कामे थांबलेली आहेत. जे लोडिंग गाड्या आहेत, ते ट्रक चालक आपला फिटनेस त्यांचा भरण्यासाठी इथे उभे आहे, परंतु त्यांचा फिटनेस भरण्यासाठी ऑनलाईन तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. ही तांत्रिक अडचण सुद्धा दूर करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे येथे येणारे जे वाहन मालक आहे ते येथील एजंटमुळे खूप परेशान आहे. येथील एजंट आणि दलालामार्फत अधिकाऱ्यापर्यंत त्यांना पोचावे लागत आहे. विशेष म्हणजे येथील ऍडिशनल जे अधिकारी आहेत, ऍडिशनल आरटीओ आहे सिद्धार्थ ठोके यांचं स्थानांतर झालं असून येथे ऍडिशनल आरटीओचे 3 पद रिक्त आहे आणि प्रशांत देशमुख यांचं पद जे आहे ते प्रभारी असून त्यांच्याकडे यवतमाळचा सुद्धा चार्ज आहे. एकूणच आरटीओ अमरावती येथे येणारे जे वाहन मालक आहेत त्यांना आपल्या वाहनाचे कागदपत्र तयार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तर ही होती आरटीओ विभागातील तांत्रिक अडचणीमुळे वाहन मालकांना होणाऱ्या त्रासाची सद्यस्थिती. यावर तातडीने उपाययोजना करून वाहन मालकांना दिलासा कधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अमरावतीमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येत आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू कायम झाले आहे. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेणार असल्याची घोषणा केली आहेत. मात्र यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल करीत गंभीर आरोप केले आहेत. काय म्हणाले बच्चू कडू पाहूया सविस्तरमध्ये. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू पुन्हा कायम आहे आणि या अमरावती जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना काय मदत मिळणार आता बँकेकडून? पुन्हा एकदा शेतकऱ्यांची उमेद जागृत झालेली आहे. काय म्हणणार? नाही, ज्यांनी जे षडयंत्र रचलं होतं ते आता उघडं पडलेलं आहे. शेतकरी, दिव्यांग, मजुरांचा आशीर्वाद आहे. न्यायदेवतेचा न्याय आम्हाला देवतेने न्याय केलेला आहे. आणि मला असं वाटतं का एकंदरीत जो काही दबाव आणि सूड उभारण्याचा जो प्रयत्न झाला तो पुन्हा एकदा हाणून पाडण्याचं आम्हाला यश आलेलं आहे. आणि ते खरे तर न्यायदेवतांमुळे आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळांनी केलेला प्रयास आणि एकंदरीत आम्ही केलेलं काम आमच्या कामी आलेलं आहे. एकूणच ज्या प्रकारे आपण मोजरीमध्ये आंदोलन केलं आणि आंदोलन झाल्यानंतर मग जे आंदोलन संपल्यानंतर नुकतंच हे पाऊल उचलण्यात आलं. कुठेतरी महाभारतामध्ये ज्या प्रकारे अभिमन्यूला घेरण्यासारखं काम केलं ते चक्रव्यूह आपल्यासाठी रचलं गेलं होतं असं वाटतं. महाभारतात अभिमन्यूला जे घेरलं होतं ते काही फक्त म्हणजे व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही. इथे त्याच्यापेक्षा उलट आहे. आमच्या विरोधात कोणी आवाजच उठवू नये. तलवार गिरवार घेऊन लढणं तर लय दूरची गोष्ट आहे. आवाज जरी कराल तरी तुम्हाला कापल्या जाण, मारल्या जाण, जे जे काय करता येईल ते केल्या जाईल, अशी जी भूमिका राज्य सरकारमधल्या काही लोकांची आहे ते फार चुकीची आहे. आणि अशामुळे लोकशाहीचं पतन होणार आहे. आणि मग ही दंडुकशाही कुठल्याही परिसरात कोणी सहन करणार नाही. त्याचे परिणाम दिवसांदिवस सरकारला भोगावं लागेल. आपण म्हणता भाजपाचे स्लीपर सेल आहे हे सुद्धा कामाला लागलेले आणि हे सुद्धा राजकीय षडयंत्र रचत आहे. ते आता दोघंही मिळून करतच आहे ना. त्यांना असं वाटते का बच्चू कडूचं मरण पदार्थ आहे, पण त्यांना बच्चू कडूंना अजून त्यांनी ओळखलं नाही. आमचं मरण पदार्थ नाही आहे. आम्ही लढणे वाले लोक आहे. भाजपची आणि काँग्रेसची छुपी युती होती का असं वाटते काय? ते काय सांगावं लागते ते तुम्ही शोधून काढायला पाहिजे. आमच्यापेक्षा तुम्ही कॅमेरे नेले पाहिजे तिथं. 51% बँक नफ्यामध्ये आहे असं पूर्ण माहिती मिळालेली आहे. अजून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी बँकेचे अजून काही प्रस्ताव दिसले की ज्याच्यामुळे आपला शेतकरी, शेतमजूर याला तो खुशाल होणार. 10-20 वर्षाचा कार्यकाळ जर पाहिलं तर 1500 ते 1800 करोड मध्ये आमची बँक ठेवीमध्ये होती. आमच्या ठेवी आहे आता ते 2400 कोटी झालं. 450 दीड वर्षात आम्ही 450 कोटींना वाढ केली. हा 10 वर्षाचा एकंदरीत पूर्ण विषय आणि आता आम्ही केलेला विषय. भांडवल आमचं वाढलेलं आहे, नफा वाढलेला आहे 59 कोटीच्या आणि परतावा जर पकडला तर 30 कोटी म्हणजे 90 कोटीच्या वर आपला ढोबळ नफा जातं. तर मला असं वाटतं तरी पण लोक काही संचालक असा
राजकीय पोटी या बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न होते, तर ते चुकीचं आहे. संचालकांनी तरी असं करू नये, कारण त्याचा परिणाम जर आर्थिक दृष्ट्या बँकेवर पडला तर त्याचा परिणाम संचालकाला भोगावा लागेल. आपल्यासोबत होते बच्चू कडू आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आणि शेतकरी हा खुशाल होणार या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. मी कॅमेरा पर्सन रोहित सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. बच्चू कडू यांनी केलेले हे आरोप आणि त्यानंतर भाजपची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कायम झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ते काय निर्णय घेतात आणि त्यांच्या या आरोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण काय बदल होतात यावर आमचे लक्ष असेल. सध्या तरी या विशेष बुलेटिनमध्ये इतकंच. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. व्याजाने घेतलेली रक्कम फेडता न आल्याने आणि सावकारांनी शेतीवर ताबा घेतल्यामुळे एका शेतकऱ्याने आपले जीवन संपविले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून एकाला अटक करण्यात आली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावतीच्या भातकुली येथील गजानन त्र्यंबक डहाट वय वर्ष 52 या शेतकऱ्याने शेतीच्या मशागतीसाठी गावातील अतुल मोहनसिंग रघुवंशी आणि प्रकाश मोहनसिंग रघुवंशी या दोघांकडून सुमारे 10 लाख रुपये व्याजाने पैसे घेतले होते. पीक आल्यानंतर रक्कम परत करण्याचे ठरले होते, पण नापिकीमुळे गजानन डहाट यांना ती रक्कम वेळेत परत करता आली नाही. कर्ज फेडण्यास उशीर झाल्याने व्याजाचा बोजा वाढत गेला आणि रघुवंशी बंधूंनी पैशांसाठी गजानन डहाट यांच्या मागे तगादा लावला. इतकेच नाही तर त्यांनी गजानन यांच्या सामायिक शेतापैकी 1 एकर जमिनीवर तारेचे कुंपण घालून ताबा घेतला. रघुवंशीने कर्ज देतानाच बॉन्ड पेपरवर लिहून सर्वे क्रमांक 316ची कच्च्या स्वरूपात इसार चिठ्ठी करून घेतली होती. मात्र ताबा त्यांनी सर्वे क्रमांक 319 मधील सामायिक जमिनीवर घेतला. 16 मार्च 2025 रोजी सकाळी प्रकाश रघुवंशीने गजानन डहाट यांना फोन करून शिवीगाळ केली आणि पैशांची मागणी केली. कर्जाचा वाढता बोजा, शेतीवर सावकारांनी घेतलेला ताबा आणि त्यामुळे भावांचेही होणारे नुकसान यामुळे गजानन डहाट अत्यंत तणावात होते. या विवचनेत त्यांनी 16 मार्च रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरचे सांगत नव्हते मला, तुम्ही त्यांच्यासोबत बोलत होते, तुम्ही कसे व्यवहार करता म्हटलं. माझ्या घरच्या सोबत किती पैसे दिले काय दिले तर बाईचं याच्यात बोलायचं काम नाही म्हणे. मी बाईसोबत व्यवहार करत नाही म्हणे. हा, त्याच्यासोबत फोनवर बोलत होती मी, हे सांगत नव्हते. माझ्या घरचे चिंतेत राहत होते. नंतर मी फोन लावत होती याच्या चोरून सन्यारी, तर ते सांगत नव्हते मला म्हणे बाईच्या सोबत मी व्यवहार करू शकत नाही म्हणे. मी म्हणू किती पैसे घेतले काय घेतले तुम्ही मला सांगा तर खरी म्हटलं. तर मी कोणाच्या घरी जात नाही म्हणे. मी म्हटलं नाही जात तर बहीण म्हणून तरी माझ्या घरी या सांगा म्हटलं. माझ्या भासरे येतात म्हटलं, त्यांना सांगा किती घेतले काय घेतले. सांगत नव्हते सर ते. आणि शेतावर ताबा कधी घेतला त्यांनी? त्यांना 1 वर्ष झालं. 1 वर्ष. हो. आणि हे यांनी जेव्हा आत्महत्या केली त्याच्या आधी काही त्यांनी शिवीगाळ वगैरे केली त्यांना? त्या दिवशी फोन आला 8 वाजता त्यांचा. हे बाहेर गेले फोन आल्यावर. तिकून आल्यावर दिवसभर घरीच होते. शिवागाळी केली म्हणे असे सांगत होते मला. त्याचा परिणाम झाला त्यांच्या? हो, त्रास देत आहे म्हणे मला खूप म्हणे. हा म्हणे प्रेशर टाकत आहे म्हणे माझ्यावर म्हणे असे सांगत होते मला. मला असं थोडी माहीत आहे का हे असं एवढं मोठं हे करतील म्हणून. मी मग बाहेर गेली थोडीशी अर्ध्या घंट्यासाठी जाऊच्या घरी. तेवढ्या टायमात यांनी असं केलं. माझा मुलगा मी घरी होती दिवसभर.
मग बाहेर गेलो आम्ही दोघंही, हाय गेला मी गेली. आम्हाला माहीत नव्हतं हे घरी होते. मला असं वाटलं हे बाहेर जातील. या घटनेनंतर 19 मार्च रोजी गजानन डहाट यांच्या पत्नीने भातकुली पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गेल्या 3 महिन्यांपासून या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि चौकशीअंती सोमवार 23 जून 2025 रोजी रात्री उशिरा भातकुली पोलिसांनी अतुल आणि प्रकाश रघुवंशी यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अतुल रघुवंशीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भातकुलीचे ठाणेदार रवींद्र राजुलवार करीत आहेत. ही घटना पुन्हा एकदा सावकारी पैशामुळे शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकते. सरकारने यावर कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात एक गंभीर प्रश्न निर्माण होतो की शेतकरी कधीपर्यंत या कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाणार. यावर तुमचे मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मराठी भाषेच्या सक्तीविरोधात आणि मराठी शाळांना संरक्षणासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. चला याविषयी सविस्तर माहिती पाहूया. अमरावतीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने मराठी भाषेच्या रक्षणाकरिता आणि हिंदी भाषेची सक्ती मागे घेण्याच्या मागणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंदी भाषेची सक्ती मागे घ्या, मराठी शाळा वाचवा आणि मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करा अशा घोषणा दिल्यात. त्यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्रात मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेची सक्ती करणे योग्य नाही. विशेषतः हिंदी भाषेबाबतची सक्ती सरकारने तत्काळ मागे घ्यावी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने इयत्ता 1 ते 4 पर्यंत हिंदीची सक्ती पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे. यासोबतच बंद पडलेल्या सर्व मराठी माध्यमांच्या शाळा पुन्हा सुरू कराव्यात. शाळांचे दत्तक घेणे किंवा खासगीकरण करणे थांबवावे आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे अशा विविध मागण्याही त्यांनी लावून धरल्यात. महाराष्ट्र राज्यामध्ये त्रिभाषी तत्वानुसार 3 भाषा शिकवण्याचं आणि तेही पहिलीपासून शिकवण्याचं जे धोरण घेतलं होतं आणि आता त्यांनी मधात जेव्हा ते धोरणाचा त्यांनी उच्चार केला तेव्हा विरोध झाला. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही लागू करणार नाही. परंतु आता 20 मुलांनी जर म्हटलं की आम्हाला हिंदी भाषा शिकायची आहे किंवा कोणत्याही भाषेच्या आडेखाली हे हिंदीची सक्ती लादण्याचं षड्यंत्र या सरकारने केलं आहे. त्याचा निषेध म्हणून आणि महाराष्ट्र संस्कृती आणि महाराष्ट्रीची भाषा मराठी भाषा ही कायम राहिली पाहिजे याच्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षाच्या वतीनं 1 ते 3 वाजेपर्यंत 2 तासाचे धरणे देऊन राज्य सरकारला निवेदन दिलेलं आहे आणि मागण्या केलेल्या आहे की राज्यातल्या मराठी शाळा ज्या बंद होत आहेत त्या मराठी शाळा आणि मराठी शिक्षक यांचे जे भरती आहे या सगळ्यावर दुर्लक्ष तुम्ही करतायत. या पहिले दुरुस्त करा आणि पहिल्या वर्गापासून मुलांवर मानसिक दडपण आणून मराठी संस्कृतीचा ऱ्हास येणाऱ्या दिवसामध्ये करण्याचा हा एक डाव आहे. एक देश एक भाषा हे जे सूत्र RSSचं आहे त्याच्यात एक पुढचं पाऊल म्हणून ते नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली हे राज्यावर लादत आहेत आणि त्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निषेध करत आहे. अमरावतीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आवाज उठवला आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यासमोर सध्या मोठं संकट उभं ठाकलं आहे. अस्मानी संकटामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं जीवन कठीण झालं आहे. चांदूरबाजार तालुक्यात दुबार पेरणीचं संकट अधिक गडद होत असून लाखो रुपयाची बियाणं वाया जाण्याची भीती आहे. या गंभीर परिस्थितीवर आपण सविस्तर प्रकाश टाकूया. चांदूरबाजार तालुक्यात 19 ते 20 जूनच्या रात्री झालेल्या पावसामुळे शेतीच्या कामांनी चांगलाच वेग घेतला होता. शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांची लागवड सुरू केली. परंतु त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने आता दुबार पेरणीचं सावट शेतकऱ्यांच्या नशिबी आलं आहे. पावसाच्या आगमनाने सुरुवातीला सुखद वातावरण निर्माण झालं होतं, परंतु आता कोरड्या परिस्थितीमुळे कपाशी, सोयाबीन आणि तुरीवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचे डोंगर उभे राहिले आहेत.
एकीकडे कर्जाचा बोजा वाढत असताना सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे. प्रहार संघटना आणि बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमाफीसाठी वारंवार आंदोलन सुरू आहे, परंतु यावर सरकारकडनं कोणताही तोडगा काढला जात नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती केवळ निराशाच येत आहे. या परिस्थितीत सरकारने काहीतरी तोडगा काढून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आज खरी गरज आहे. परंतु झोपलेल्या सरकारला जाग कधी येणार असा मोठा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचं रान करून, कोणी सोनं मोडून तर कोणी कर्ज काढून लाखो रुपयांची बियाणे जमिनीत टाकली आहेत. मात्र दुबार पेरणी करावी लागत असल्याने कर्जात बुडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार का असा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. चांदूर बाजार तालुक्यात पाऊस कमी प्रमाणात होत असल्याने उगवलेली पिकं ही किडे आणि वन्य प्राणी खात आहेत, ज्यामुळे दुबार पेरणीचं संकट सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे. शेतकरी राजाने आपला जीव ओतून पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने सरे पाडून आणि फुल्या पाडून बियाणे पेरले होते. यावर्षी नव्या जोमाने शेतकरी शेती कामात व्यस्त झाले होते. कपाशी लागवडीकरिता शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांच्या दर्जेदार बियाणांना पसंती दिली होती. पण आता दुबार पेरणी सुरू झाल्याने पाहिलेली स्वप्न जणू मातीत जात असल्याचं चित्र आहे. यावर सरकारने आणि प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आज खरी गरज आहे. जर असं झालं नाही तर या झोपलेल्या सरकारवर शेतकऱ्यांचा कुठलाच भरोसा राहणार नाही, असं मत चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांसमोरील हे संकट अत्यंत गंभीर आहे. यावर सरकार आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी आणखी मोठ्या अडचणीत सापडतील. या बातमींवर आपण लक्ष ठेवून आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आणि कंपनीच्या मालकीच्या वीज बिल व ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. जिल्हाभरात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे अटक केली आहे. तब्बल 12 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून 7 मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 1 मे रोजी दर्यापूर पोलीस ठाण्यात एका मोठ्या केबल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी नितीन घोर हे पॉलीकॅप इंडिया कंपनीत नोकरी करत असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंपनीच्या कामासाठी 31.5 किलोमीटर लांबीचा ॲल्युमिनियम तार गायवाडी ते माहुली धांडे रस्त्यावर बसविण्यात आला होता. मात्र 28 मे रोजी पाहणी दरम्यान त्यांना आढळून आले की 12.5 किलोमीटरचा तार आणि साहित्य एकूण किंमत 5,26,802 रुपयांचा अज्ञात चोरट्यांनी चोरी केला आहे. त्याचप्रमाणे खल्लार पोलीस ठाण्यातही 28 एप्रिल रोजी शेतकरी सुभाष सोळंके यांनी तक्रार दाखल केली होती की त्यांच्या बोरवेलमधनं केबल चोरीला गेली आहे. तपासात असे समोर आले आहे की एकट्या सांगवा परिसरातील 14 शेतकऱ्यांची एकूण 1310 फूट केबल चोरीला गेले होते. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्यात. दर्यापूर उपविभागाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरनं दर्यापूरमधील दिनेश चव्हाण आणि सागर उर्फ गोलू गुल्हाणे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. प्रश्नांची उडवाउडवी केल्यानंतर पोलीस खाक्या व कौशल्यपूर्ण चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी त्यांच्या टोळीसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात 20 तार केबल चोरी केली होती. त्यावरून आणखी 10 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या टोळीतील आरोपी आहे अक्षय पवार, दर्शन गवई, राजेश चव्हाण, वैभव नेवारे, संतोष सोळंके, हरीश हिंगणकर, सेशन सोळंके, विशाल चव्हाण आणि चोरीचा माल खरेदी करणारे गजानन खरुले व शेख वसीम. या सर्व आरोपींकडनं 97,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईत एकूण 7 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यामध्ये खल्लार येथील 4 गुन्हे, दर्यापूर येथील 1 गुन्हा तर खोलापूर येथील 1, कुर्रा येथील 1. पोलिसांनी आरोपींचे विभागण केले असून पुढील चौकशीसाठी त्यांना संबंधित पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. ही मोठी यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पार पडली आहे. जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेल्या वायर आणि केबल चोरीच्या घटनांना चाप लावत स्थानिक गुन्हे शाखेने हे मोठे ऑपरेशन पार पाडले.
12 आरोपींना अटक आणि 7 गुन्ह्यांचा उलगडा ही निश्चितच पोलिसांचे मोठे यश आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. परतोडा पोलिसांच्या एका मोठ्या कामगिरीने परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे. तर अवघ्या काही तासातच किराणा दुकानातील चोरीचा गुन्हा उघड करीत पोलिसांनी चोराला रंगेहात पकडले आहे. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरिता विशेष सूचना दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर परतवाडा येथील हरिओम किराणा दुकानातून 17,050 रुपयांची चोरी झाली होती. पोलिसांनी तातडीने तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख सलीम उर्फ नायटा याला मुगलाईपुरा येथून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण 47,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. परतोडा पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. या कामगिरीबद्दल परतोडा पोलिसांचे अभिनंदन. परतोडा शहरावर शोककळा पसरली आहे. तर श्री गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिक्षण क्षेत्रातील एक मोठे नाव ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत यांचे काल पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिक्षण महर्षी ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत यांच्या निधनाने अवघा परतवाडा सुन्न झाला. 23 जून रोजी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा परतवाडा येथील शांती वाटिका येथून निघाली. यात्रेत वारकरी समुदाय, शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दादासाहेब राऊत हे स्वर्गीय माजी आमदार तुकाराम काळे यांचे स्वीय सहाय्यक होते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अफाट कार्य केले, त्यामुळे त्यांना मोठी ख्याती मिळाली. त्यांच्या कार्याची दखल अनेक साहित्यिक पुरस्कारांनी घेण्यात आली होती. त्यांच्या अचानक जाण्याने परतवाडा परिसरात शोककळा पसरली. दादासाहेब राऊत यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान नेहमीच स्मरणात राहणारे आहे. दादासाहेब राऊत यांच्या निधनाने केवळ परतवाडाच नव्हे तर संपूर्ण शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे कार्य आणि त्यांची दूरदृष्टी नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहील. या दुःखाच्या प्रसंगात आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रव यामुळे शेती व्यवसाय करणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण झाले आहे. या समस्येमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. चला पाहूया याबद्दलची सविस्तर माहिती. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यात यंदा 70% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र पेरणी झाल्यापासूनच शेतकरी एका नव्या संकटात सापडले आहेत. आधीच बियाणांचे गगनाला भिडलेले भाव कसे तरी सोसून शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पण आता वन्य प्राण्यांनी त्यांच्या पिकांची नासाडी सुरू केली आहे. हरणे, रानडुकरे आणि इतर वन्य प्राणी शेतात शिरून उगवलेली रोपे खात आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. युवा शेतकरी अंकुश पारवे आणि रमेश खाडे यांसारख्या अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. अशोक पारवे, आता वावरात पेरणी चालू आहे. आता पेरणं चालू केलेला, आता पाणी येऊ का नाही येऊ, आता पेरणं चालू केलं. कसं आहे, आता वावर पेरल्यावर बी कसं डुकराचा, हरणाचा, याचा त्याचा रुयाचा खूप त्रास आहे आम्हाला. कसं 200 रुपये किलोनं तूर आणा लागते, एवढे मागीचे बॅगा घेगा आहे आमच्या आले. कसं आता पेरणं केलं आम्ही, आता कंटाळलो यायले. आता काय मालाले भाव भेटते का? हा, पिकाले भाव भेटते नाही, पिकाले काहीच भाव नाही. मग काय खाटा आहे नाही. आता काय पाण्याच्या याच्यावर पाणी जर चाट दिली तर पुराच घाटा, नाही तर कसं हे तर काही पुरतच नाही जास्त आपल्याला. आता काय आहे, आता पेरणी केले बा आपण. आता त्यांच्या मते वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ निराशाच येत आहे. अनेक शेतकऱ्यांची तर आता अशी मानसिकता झाली आहे की शेती सोडून कोणताही दुसरा व्यवसाय करणे परवडेल, पण शेती नको.
कारण पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि वरून आर्थिक, नैसर्गिक आणि वन्य प्राण्यांच्या संकटाचा मारा सहन करावा लागतोय. बियाणे, खते या सर्वांचे भाव वाढत असताना शेतकऱ्यांच्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नाही. आहे त्याच भावात त्यांना आपला माल विकावा लागतो. या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहेत. कारंजा लाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी वन विभागाला कडकडीची विनंती केली आहे की त्यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि सरकारने शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष द्यावेत. आता सरकारच अशी झालेली आहे की म्हणजे एक तर भाव नाही आहे कापसाले, ना कायलेच भाव नाही आहे, ना सोयाबीनाले भाव नाही आहे. वरून जनावरांचा त्रास आहे. डुकरं खाते, रुई खाते, राहिलेलं वानरं खाते. जर दुसरं राहिलेलं आता कृषी विभाग खाते. सरकारपासून काय अपेक्षा नाही राहिलेली आहे. आता सर्व लोक त्रस्त झाले या डुकराले याले त्याले. असं आता शेतकऱ्याची मागणी आहे, दुसरं काही भेटत नाही शेतकऱ्यापासून. या सरकारपासून तर काही भेटून नाही राहिलं दुसरं. 4,000 रुपये सोयाबीनले भाव आहे, 3,000 रुपये सोंग नाही आहे, 2500 रुपये आणायला लागते. आता सरकार काय करते काय नाही याच्यावर आता तर लोक त्रस्त झालेले आहे सर्व शेतकरी. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही अवस्था हृदयद्रावक आहे. एका बाजूला नैसर्गिक आणि आर्थिक अडचणीचा सामना करत असताना दुसरीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रव त्यांच्यासाठी नव्या संकटाची मालिका घेऊन आला आहे. सरकारने आणि वन विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हा अन्नदाता आज निराशेच्या गर्तेत ढकलला जाईल. या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात अत्यंत गरजेचे आहे. अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पोलिसांनी एका तरुणाला पिस्तूल आणि जिवंत काडतूससह अटक केली आहे. हा तरुण कुठल्या तरी मोठ्या गुन्हेगारी घटनेला अंजाम देण्याच्या तयारीत होता, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. चला पाहूया सविस्तर माहिती. ही घटना 24 जूनच्या रात्री उशिरा अकोल्यातील गांधी जवाहर बाग परिसरातील आहे. सिटी कोतवाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एक तरुण शस्त्रासह संशयास्पदरित्या फिरत आहे. माहिती मिळताच उपनिरीक्षक बाळू पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचलेत. पोलिसांनी वेढा घालून या तरुणाला पकडले. झडती घेतली असता तरुणाच्या कमरेला एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे सापडलीत. पोलिसांनुसार अटक केलेला तरुण एखादा गंभीर गुन्हेगारी घटनेला अंजाम देण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे अकोल्यामध्ये घडणारी एक मोठी घटना टळली आहे. पोलिसांनी आरोपींकडनं 20,000 रुपये किमतीचे पिस्तूल आणि 2 काडतुसे जप्त केली आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर अधीक्षक अभय डोंगरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली आहे. या बातमीवर आमचं लक्ष कायम राहणार आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास काय करते, जेणेकरून आरोपीचा उद्देश काय होता आणि त्यात आणखी कोण कोण सहभागी होते हे समोर येऊ शकेल. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस सतत सक्रिय आहेत. सध्या या बुलेटिनमध्ये इतकंच. इतर बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. अकोला महानगरपालिकेच्या शिक्षकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या आता लवकरच मार्गी लागणार आहेत. या संदर्भात आमदार साजिद खान आणि शिक्षक आमदार धीरज लिंगाडे यांनी मनपा आयुक्तांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अकोला महानगरपालिकेचे शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या गेल्या 15 ते 16 वर्षांपासून अनेक समस्या प्रलंबित होत्या. या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक आमदार धीरज लिंगाडे आणि आमदार साजिद खान पठाण यांनी मंगळवारी सकाळी मनपा आयुक्तांच्या दालनात शिक्षक संघटनांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत शिक्षकांनी आपल्या सर्व मागण्या आयुक्तांसमोर मांडल्या. मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांनी या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन दिलं, ज्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बैठकीला उपायुक्त गीता ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉक्टर शाहीन सुलताना, संजय खराटे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 1 जानेवारी 2016 पासूनच्या 7व्या वेतन आयोगाची थकबाकी, पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे, 40 शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीची थकबाकी मिळणे, मुख्याध्यापक पदाला आर्थिक लाभ मिळणे आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणे या सर्व मागण्यांचा समावेश होता. ई ॲक्टनुसार कोणत्याही शिक्षकास कार्यालयीन कामकाज आदेश आणि पदभार काढण्यात यावा. मी जसं बोललो स्टाफ आमच्याकडे नाही, शिक्षक पण नाही आहे.
पण काही शिक्षकांना कामासाठी जर मदतीसाठी बोलावं तर आपले काही लोक येऊन काम करतात. किती चुकीचे कामं केली सांगतो. ऑर्डर आहे की किसी आदेश आहे की मॅडम आदेश आहे की कुणाचा ऑब्जेक्शन आहे का? हो आमचा आदेश तुमचं नाही, ज्याला काम दिलं त्याचा आक्षेप. किसका? मग तुमचा आक्षेप असण्याचं कारण काय? नहीं टीचर देखो सर गोपनीयता भंग टीचर वहाँ नहीं होना चाहिए हमारा त्याला ऑब्जेक्शन असेल तर त्याला अरे मेरे को ये विषय नहीं सर टीचर कोई भी मेरे को इसका समझा के बताओ समझा के हम बैठ के बात करें सर आरटी एक्ट अनुसार टीचर को कार्यालयीन काम देते आता नहीं. दूसरी बात सुप्रीम कोर्ट के डायरेक्ट इंस्ट्रक्शन है कि शिक्षक से पढ़ाने के अलावा कोई काम न लिया. ठीक है ऐका आता अब शिक्षक की खुद ही इच्छा है कि ऑफिस में आके काम करने के, तो उसको क्या स्कूल में हटा दो लोग तुम्हारे आधे टीचर मैं क्या बोलता हूँ छोड़ के शाम को 5 बजे सारे टीचर यहाँ दिखते मेरे को. हटा दो. ये विषय जो है ये अपने को सरकार से मारामारी नहीं ना सर इनकी तरफ आदेश इनके दिए हुए हैं. सुनो मेरी बात, क्योंकि शिक्षक ये ऐसा घटक है कि उसको बहुत से काम करना ही पड़ता है और शासन का ये कहना है कि भाई सर्वे करना है, ये वो करेगा, करना है, वो करेगा. करना है, ये सब शिक्षकों से ही करके लेना है. देखो सर, आपके ऊपर ज्यादा भरोसा है. सुनो तो इसके लिए ऑब्जेक्शन वो नहीं, आप समझ नहीं बात को. हम क्या बोल रहे हैं, जनगणना हम करने को तैयार है, इलेक्शन में काम करने को तैयार है, सब सर्वे करने को तैयार है, लेकिन शिक्षक ने शिकना ये हमारा आक्षेप है. और शिक्षक क्योंकि वो क्या होता सर गोपनीयता भंग होती. बाबू की ताकत है सर भ्रष्टाचार करने की. शिक्षण ने शिक्षण विभाग में हाँ शिक्षण वाले ऐसा कहना है. आदेश जो भी होंगे आज ही निकालो. काम लगाते आपको क्या काम लगाते हैं? वही पूछो. सब काम करते हैं, सब काम करते हो, सब गलत काम करते हो. गलत काम करणे ते त्यांना काम केलं तर वरी सही करणारा कोणी जबाबदार आहे ना. नहीं आप डिपार्टमेंट से लोग दो सर टीचर निकालो. या व्यतिरिक्त आरटीई कायद्यानुसार शिक्षकांवरील कार्यालयीन कामकाजाचा भार कमी करण्याची, 7व्या वेतन आयोगाची थकबाकी नियमाप्रमाणे देण्याची, सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची, जीपीएफ आणि सेवा पुस्तकांचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची, तसेच मनपा शिक्षक विभागातील प्रशासकीय रिक्त पदे भरण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मनपा आयुक्त सुनील लहाणे यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्या लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. या बैठकीला विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते, यात प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, महानगर अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे, अब्दुल रहीम पेंटर, सय्यद जवाद हुसेन, अनिल अघडते, गोकुळ हरणे, राजू भिरडे, मोहम्मद अब्दुल अजीज आणि राम शेगोकर यांचा समावेश होता. तर या बैठकीमुळे अकोला मनपाच्या शिक्षकांच्या प्रलंबित समस्या आता लवकरच मार्गी लागतील अशी आशा आहे. तर मनपा आयुक्तांनी दिलेल्या या आश्वासनामुळे शिक्षकांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. अकोल्याच्या राजराजेश्वर मंदिराला अखेर बी वर्गाचा दर्जा मिळालाय. आमदार साजिद खान पठाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलंय. अकोल्यातील या ऐतिहासिक मंदिराच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अकोला जिल्ह्यातील श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या राजराजेश्वर मंदिराला बी वर्गाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या बैठकीत घेण्यात आलाय. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रधान सचिव गोविंदराज होते. यावेळी अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, मनपाचे आयुक्त सुनील लहाणे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. या मागणीसाठी पश्चिम अकोला विधानसभा क्षेत्राचे आमदार साजिद खान पठाण यांनी सातत्याने विधानसभेत आवाज उठवला होता. 2024च्या हिवाळी अधिवेशनात आणि त्यानंतरच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी या विषयावर ठाम भूमिका मांडली होती. या निर्णयामुळे मंदिराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. भक्तांमध्ये आनंदाची लाट उसळली असून आमदार पठाण यांनी सरकारचे आभार मानले आहेत. नफरतों से दूर हिंदुस्तान रखना है, यहाँ नमाज भी होती है और पूजा भी, यही हमारे हिंदुस्तान की पहचान है, हमें यही रखना है. आज मैं तमाम जितने भी राजराजेश्वर मंदिर के मानने वाले, उनसे आस्था रखने वाले, मैं तमाम भक्तों को मुबारकबाद देता हूँ. मेरा अपना जो प्रयास था, मैं आमदार बना, मेरा पहला अधिवेशन के अंदर पहला मुद्दा था कि राजराजेश्वर मंदिर को का वर्ग का दर्जा मिले, बा वर्ग का दर्जा मिले और राजेश्वर मंदिर एक बड़ा मंदिर बन के अकोला ज़िले में उभरे और यहाँ पर सारी बातों की सुविधाएं हो, वहाँ पे अच्छा पार्किंग हो, श्रद्धालुओं के लिए अच्छी सुविधाएं हो. आज
आज मंत्रालय से खबर आई है कि राजेश्वर मंदिर को बावर्ग का दर्जा घोषित हो गया। कल नगर विकास मंत्री की उस पर मोहर लगेगी और वो दर्जा मिलने के बाद में सभी यहाँ पे खुशियों की लहर है। और मेरा ये पहला विषय था, मुझे पहले विषय को यश मिला। मैं तमाम राजेश्वर के मानने वालों को मुबारकबाद देता हूँ। राजराजेश्वर मंदिराचा बी वर्ग दर्जा हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून भक्ताच्या श्रद्धेचा सन्मान आहे। आता या परिसराचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास होणार नसल्याचे अकोल्याच्या धार्मिक पर्यटकालाही चालना मिळणार आहे। नागपूरमध्ये वाहन चोरी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत घरफोडी आणि वाहन चोरी एकूण 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार आहे। नागपूर शहर पोलीस दलाच्या वाहन चोरी विरोधी पथकाने एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे। पथकाने केलेल्या सखोल तपासणीत घरफोडीचे 2 आणि वाहन चोरीचा 1 असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणले आहे। या कारवाईत पोलिसांनी सागर उर्फ भांजा अशोक वर्मा नावाच्या 20 वर्षीय आरोपीला अटक केली आहे, जो जुना शीतला माता मंदिर विजयनगर कळमना नागपूर येथे राहणार आहे। आरोपींकडनं पोलिसांनी एक होंडा शाईन दुचाकी, एक सोन्याचे लॉकेट, एक सोन्याची पांचाली लॉकेट आणि 70,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या उघडकीस आलेल्या गुन्ह्यांपैकी 2 गुन्हे कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत, तर एक गुन्हा अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला आणि जप्त केलेला संपूर्ण मुद्देमाल पुढील कारवाईसाठी अजनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। या यशस्वी कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे दर्शन झाले आहेत। पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होते। यापुढेही अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। नागपूरमधील हिंसाचार प्रकरणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। या प्रकरणात अडकलेल्या आरोपींपैकी 9 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केले आहेत। प्रत्येकी 1 लाख रुपयाचा जात मुचलक्यावर या जामीन मंजूर करण्यात आले आहेत। या संदर्भात आरोपीचे वकील ॲडव्होकेट आसिफ कुरेशी यांनी माहिती दिली। हायकोर्टाने 9 लोकांना जे राईट्समध्ये 9 लोकांनी बिल दिलेली आहे। अच्छा, कशा आधारावर जे बिल दिले सर? कारण त्या मेरिटवर दिलेली आहे, कारण त्यांचा काही रोल नव्हता, ते फक्त उभे होते, कोणाला घरून पकडून नेलं होतं, म्हणून हायकोर्टाने आज बिल दिली। किती रुपये जात मुचलका किती सर? 1 लाख। तर होती नागपूर हिंसाचार प्रकरणातील आजची सर्वात मोठी अपडेट। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 9 आरोपींना जामीन मंजूर केल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहेत। या संदर्भात अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। 25 जून 1975 भारताच्या लोकशाही इतिहासातील एक काळकुट्टी दिवस। आज त्याच दिवसाची 50वी पूर्णवृत्ती। व्यक्ती स्वातंत्र्यावर घाल घालणाऱ्या आणीबाणीच्या काळात निर्भयपणे लढा देणाऱ्या वीरांना आज शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आलं। नागपूरच्या नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमात ज्या काळातील बंदिवास भोगलेल्या आणीबाणी धारकांना मानाचा मुजरा देण्यात आला। देशात 25 जून रोजी लागू करण्यात आलेली आणीबाणी भारताच्या संविधानात तरतूद असलेल्या मूलभूत हक्कांवरच आघात करणारी घटना होती। त्या काळात अनेकांनी आवाज उठवला, त्यासाठी तुरुंगवास पत्करला। यातले अनेक आजही जिवंत इतिहास आहेत। नागपूर येथील नियोजन भवन येथे अशा धैर्यशील व्यक्तींना शासनातर्फे सन्मानित करण्यात आलाय। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, अप्पर आयुक्त तेजू सिंग पवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते या धारकांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देण्यात आलंय। या कार्यक्रमावेळी विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले। त्यामध्ये आणीबाणी काळातील ऐतिहासिक छायाचित्र, पत्रव्यवहार आणि जन आंदोलनाचे दस्तावेज मांडण्यात आलेत। हे सर्व पाहून उपस्थितांना त्या काळातील लढ्याची आठवण झाली। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे खास संदेश वाचून दाखविण्यात आले आहे। त्यांनी आपल्या संदेशात सांगितले आहे की लोकशाही वाचविण्याकरिता आवाज उठवणं हीच खरी देशभक्ती होती आणि आहे। या समारंभात राज्यभरातून आलेले आणीबाणी धारक आणि त्यांच्या नातलगांनी हजेरी लावली। त्यांना या सन्मानामुळे अभिमान वाटल्याचेही त्यांनी सांगितलेत।
देशासाठी संकटाच्या काळात उभं राहण्याची आठवण करून देणारा आणि प्रेरणा देणारा हा समारंभ लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करतो. ही केवळ एक सन्मान समारंभ नव्हे तर इतिहासाला अभिवादन करण्याची एक प्रक्रिया होती. सिटी न्यूजकडून सर्व आणीबाणी धारकांना मानाचा मुजरा. आज आपण एक मोठ्या शिक्षण घोटाळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. बोगस शाळा आयडी प्रकरणी संस्थाचालक ओंकार अंजिरकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात 30हून अधिक शिक्षकांचे बनावट शाळा आयडी तयार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती जाणून घेऊया. ओंकार अंजिरकर म्हणून हे जे संस्थाचालक आहेत, त्यांचे जे 3 स्कूल आहेत संस्थेचे, त्याच्या अंतर्गत जवळपास 30 शिक्षकांचे शालार्थ आयडी या ठिकाणी बोगस तयार केल्याचं जे प्राथमिकदृष्ट्या आम्हाला तपासात निष्पन्न झालं होतं. त्याच्या अनुषंगाने संबंधित चौकशांती आम्ही ओंकार अंजिरकर हे संस्थापक आहे यांना आपण काल अटक केली होती. काल त्यांचा PCR रिमांडमध्ये आपल्याला त्यांचा 27पर्यंत PCRही मिळाला आहे आणि त्याच्या अनुषंगाने संबंधित शिक्षक, संबंधित शाळा आणि जे संबंधित आरोपी आहेत त्याची इन्क्वायरी सुरू आहे. अनेक शिक्षकांची नियुक्ती यांच्या माध्यमातून झाली आणि अनेक मोठ्या रकमेची जी आहे आर्थिक व्यवहारात देवाणघेवाण देखील केल्याचा आरोप होता. हां, त्या अनुषंगानेच आम्ही तपास घेत आहोत की हे सर्व जे शालार्थ आयडी कोणाच्या माध्यमातून केले आणि कोणते त्यावेळेस शिक्षणाधिकारी असतील, डेप्युटी डायरेक्टर त्यावेळेस त्या ठिकाणी होते, संबंधित वेतन पडताळणी अधीक्षक त्या ठिकाणी होते, यांच्या मार्फतीने जर हा व्यवहार झालेला असेल त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि त्याच्यामध्ये काही इतर बाबी आढळल्या तर निश्चितच यामध्ये सुद्धा आरोपींची संख्या वाढू शकते. सर, धोटेची काय अपडेट आहे? अगोदर मेओमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं, आता सध्याची त्यांची काय अपडेट आहे? नाही, त्यांना सर सध्या जेल MCRमध्ये आहेत ते आणि त्यांच्या संस्थेसंदर्भात बी आमची चौकशी सुरू आहे. सर, दररोज नवनवीन अपडेट जे आहे ते या घोटाळ्यामध्ये एकूण आपल्या पथकाच्या माध्यमातून केली जात आहे. काय वाटतं, अजूनही काही आरोपी यामध्ये वाढू शकतात का आणि आतापर्यंत किती अटक झाली? याच्यामध्ये ज्या शिक्षकांचे जे शालार्थ आयडी बनले 681 आणि हे जे 681 शिक्षक हे 36 शैक्षणिक संस्थेमधले आहेत, त्यामुळे निश्चित याच्यामध्ये आरोपींची संख्या वाढेल. ज्या पद्धतीने पुरावे आम्हाला प्राप्त होतात, आरोपी अटक होतात, त्या पद्धतीने पुढील तपाससुद्धा इतर आरोपी निश्चितच वाढू शकतात आणि त्यांना आम्ही अटक करू. सर, वाघमारे अद्यापही खराब आहे, त्यांच्या संदर्भामध्ये काही अपडेट मिळाले का? वाघमारेच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्याचा शोध घेत आहोत. बऱ्याच वेळा आम्ही काही टीमा ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली, लोकेशन आले, त्या ठिकाणी आमच्या टीम अधिकारी त्या ठिकाणी सर्च घेऊन आले, पण अद्याप तो फरार आहे. या शिक्षण घोटाळ्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरव्यवहारावर यामुळे पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि यात आणखी कोण सामील आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्या तरी या घोटाळ्यामुळे शिक्षण वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणासंबंधित पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. फान्स्को इंजिनिअरिंग कंपनीच्या बांधकाम साईटवरून तब्बल 2 लाख रुपयाच्या लोखंडी साहित्याची चोरी. बेलत्रोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण सध्या तपासाच्या फेऱ्यात असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या वाढत्या बांधकाम प्रकल्पामध्ये सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काय आहे नेमकी घटना, या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी माहिती दिली आहे. पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी दिनांक 27/5/2025 रोजी अपक्रमांक 325 कलम 308 अप्रमाणे दाखल करण्यात आला. यामध्ये फिर्यादी ताहिर सदबुद्दीन खिलजी वय 54 वर्ष हे यांनी फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद केल्यानंतर त्याचा तपास सुरू होता. त्या दरम्यान आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की जे केबलचे वायर आहेत ते चोरायचे आणि मोठ्या बिल्डिंगचे काम राहतात, त्यामध्ये केबलचे वायर चोरून ते दुय्यम भावात विक्री करणे किंवा त्याची वायरची छटाई करणे आणि त्यामधला तांबा काढून ते तांबा विकणे अशी गुन्ह्याची पद्धत आरोपीची होती आणि तशी गोपनीय माहिती आम्हाला ODB टीमला मिळालेली होती. त्यावरून आम्ही आरोपी योगेश उर्फ लकी रमेश शाहू वय 27 वर्ष मांगपुरा कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमधील आरोपी याला आम्ही
वर्धा रोड या ठिकाणी गोपनीय माहितीवरून पकडले. त्याकडून आम्ही माल रिकव्हर केलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे 2 गुन्हे केबल चोरीचे उघडकीस आलेले आहेत. बेलदरोळी पोलीस स्टेशनच्या डीबी टीमनी चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर बजाजनगर येथील सुद्धा गुन्हा उघडकीस निघालेला आहे. 2 दिवसाच्या पूर्वी सदरचा आरोपी हा जेलमध्ये दाखलच होता अशी आम्हाला माहिती नंतर मिळाली. आम्हाला त्याला अटक केल्यानंतर तो धंतोली त्याचबरोबर अजनी आणि लकडगंज अशा वायरच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये यापूर्वी गेलेला होता. आरोपीची मोडस आहे जे कन्स्ट्रक्शन साइट्स आहेत त्या ठिकाणी जाऊन जे तांब्याचे मूल्यवान वायर्स आहेत ते चोरी करायचे आणि त्यामधला तांबे काढून ती भंगार किंवा इतरस्त विक्री करायची अशी त्याची मोडस ऑपरेंडी होती. यामध्ये तपास सुरू आहे आणि आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेले आहे. बांधकाम साईटवरील साहित्याची चोरी ही केवळ मालमत्तेची हानी नसून सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब आहे. बेलत्रोळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी या घटना रोखण्यासाठी साईटवरील आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा असणेही तितकेच गरजेचे आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तर जिथील नागरिक विविध समस्यांनी ग्रासले असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद तुपडाळे यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याकडे तातडीने मागणी पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे. काय आहे माहूर तालुक्यातील प्रमुख समस्या पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. माहूर शहरातील नागरिकांच्या अनेक प्रमुख मागण्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या थकीत हप्त्यांचा प्रश्न हा त्यांच्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक लाभार्थ्यांनी जुनी घरे पाडून खासगी कर्ज घेऊन नवीन घरकुलांचे बांधकाम केले. मात्र अनुदानाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने त्या आर्थिक अडचणीत आले आहेत. पहिल्या डीपीआर मधील 82 लाभार्थ्यांना केवळ 2,30,000 रुपये मिळाले असून उर्वरित 20,000 रुपये अजूनही थकीत आहेत. तर एकूण 4 डीपीआर मधील 1103 पैकी 1,027 लाभार्थ्यांचे 50,000 रुपयांचे हप्ते प्रलंबित आहेत. तुपडाळे यांनी हे थकीत हप्ते तातडीने देण्याची मागणी केली आहे. दुसरी प्रमुख समस्या आहे जागा नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळत नाहीये. माहूर शहरातील अनेक नागरिकांकडे स्वतःची जागा उपलब्ध नसल्याने त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा लाभार्थ्यांना म्हाडामार्फत जागा उपलब्ध करून देऊन त्यांना योजनेचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे घरकुल लाभार्थ्यांना मिळणारी मोफत रेती. शासनाने 5 ब्रास रेती मोफत देण्याचे आदेश दिले असले तरी माहूर तालुक्यातील केवळ 40 लाभार्थ्यांना तीही निकृष्ट दर्जाची आणि केवळ 3 ब्रास रेती मिळाली आहे. उर्वरित 540 लाभार्थी अजूनही या लाभापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने 5 ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे माहूर तहसील कार्यालयातील प्रशासकीय दिरंगाई. 2 जून 2025 पासून तत्कालीन तहसीलदार किशोर राजाभाऊ यादव यांच्या बदलीमुळे तहसीलदारांची आयडी बंद आहे. यामुळे रहिवासी, उत्पन्न, वय, EWS यासारख्या महत्त्वाची प्रमाणपत्रे नागरिकांना मिळत नाहीत. शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हजारो नागरिकांची कामे या प्रमाणपत्रांअभावी रखडली आहेत. तुपडाळे यांनी ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. नमस्कार, मी आनंद गंगाधरराव पाटील तुपडाळे, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी नांदेड. आज माहूर शहरातील लाभार्थी ज्यांना घरकुलचे हप्ते थकीत आहेत आणि माहूर शहरातील जवळपास 600 लाभार्थ्यांचे घराचे काम चालू आहे आणि मागं जी शासनाने 9 तारखे जे दिली होती लाभार्थ्यांना रेती देण्याची, त्या 9 तारखेमध्ये फक्त 40 लाभार्थ्यांना 5 ब्रासच्या ऐवजी 3 ब्रास रेती मिळालेली आहे. आणि आता जे लाभार्थी आहेत ते 540 लाभार्थ्यांना 5 ब्रास प्रत्येकी 5 ब्रास लाभार्थ्यांना रेती मिळावी यासाठी आज माहूर तहसील कार्यालय व माहूर नगरपंचायत इथे रेतीची मागणी केलेली आहे. म्हणजे 1.5 ब्रासची 5,000 रुपये घेतले ना, तर प्रत्येक 40 लाभार्थ्यांना जे 1.5 ब्रास सुरुवातीला जे रेती दिली त्या वाळूचे प्रत्येक लाभार्थ्याकडून 5,000 रुपयेसुद्धा माहूर तहसीलमधील तहसील कार्यालयातील तलाठी यांनी घेतलेले आहे. तर 3 ब्रासचे असे 10,000 रुपये 40 लाभार्थ्यांनी सुद्धा तलाठी आणि ज्या बी त्याची जे हाताखालची जे रेती टाकणारे त्या
वाहनधारकांनी 3 ब्रास रेतीचे 10,000 रुपयेसुद्धा लाभार्थ्याकडून घेतलेले आहेत. या गंभीर समस्यांवर तातडीने तोडगा न काढल्यास आनंद तुपदाळे यांनी हजारो समाजग्रस्त नागरिकांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की प्रशासन माहूर तालुक्यातील या समस्याकडे कधी आणि किती पट लक्ष देतात. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर या सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार.